हॅलो फॅमिली, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आपण आलूवडी बनवणार आहोत. तर इन्ग्रेडियंट्स तुम्ही बघून घ्या. आता मी बनवताना तुम्हाला दाखवते आणि सांगते मी काय काय टाकलं आहे त्याच्यामध्ये. तर फर्स्ट ऑफ ऑल म्हणजे आपण टोपामध्ये मस्त चण्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ. चण्याचं पीठ थोडं जास्तच घ्यायचं जेणेकरून बाइंडिंग चांगली होते. नंतर आपले मसाले टाकलेत, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ. आणि त्याच्यानंतर कांदा टाकला आहे, एक एक टाकला होता, आणि हिरवं वाटण आणि तीळ टाकले होते. तर कांदा ना मोस्ट ऑफ कोणी टाकत नाही, जास्त करून प्लेनच बनवतात, पण आम्ही टाकतो. तर प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. तर पुढे बघा तुम्ही. आणि खूप छान लागतात कांदा टाकून सुद्धा. आणि ना मी चिंचेचं घोळ बनवलं होतं, थोडंसं गूळ पण टाकलं होतं त्याच्यात. मस्त मी पिळून घेतलं चांगलं, म्हणजे पल्प चांगला काढून घेऊन मस्त त्याच्यात पिळून टाकला आहे. तर मी हात वगैरे स्वच्छ धुवून घेतलं होतं. तर काही जण बोलतात की ते अनहायजेनिक वगैरे आहे, पण ह्या कामासाठी हातच आपण वापरू शकतो, जेणेकरून सर्व मिक्स चांगलं होतं. आणि ना मी मस्त तेल टाकलं होतं. त्याच्यानंतर तेलाने ना खूप आपली आलूवडी खमंग होते. आणि नंतर पीठ थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं. बघू शकता असं पीठ झालं आहे, एकदम सैल पण नाही आणि एकदम घट्ट पण नाही, मीडियम आहे. तर चला आता आपण एक एक पानांना मस्त पीठ लावून घेऊया. तर आलूवड्यांचे पानं पण मस्त स्वच्छ धुवून, त्यांना ना डेट असतात म्हणून मी थोडेसे ना प्रेस करून घेतले होते लाटण्याने, जेणेकरून आपण रोल करताना आपली आलूवडी फाटणार नाही. तर तुम्हाला सांगते, लग्नाच्या अगोदर हे मला काहीच जमायचं नाही. हे मी सर्व लग्नानंतरच शिकले आहे, बघून बघून शिकले आहे. कोणी म्हणजे असं शिकवलं नाही, पण बघूनच शिकवलं, विचारून शिकले. मम्मीला, सासूला, नंदेला, जावेला असं सर्वांना विचारूनच शिकले आहे. तर बघू शकता. आणि आता मला खूप म्हणजे जेवण चांगलं येतं बनवता. तर त्यातली ही एक रेसिपी आहे आलूवडीची. तर हे खूप ट्रेकी काम आहे, पण काय नाही, माणसाने एकदा शिकलं तर सर्व शिकून घेतो. तर असं उलटे सुलटे करून ना, प्रत्येकाला माहिती असेल की पानं अशीच लावायची असतात, उलटी सुलटी करून. आणि ना आपलं पीठ चांगलं लावायचं पानांना, जेणेकरून आपल्या आलूवडीचा रोल म्हणजे सुटणार नाही. आणि प्रत्येक लेअरमध्ये आपली स्टफिंग म्हणजे जे आपण बॅटर घेतलं आहे ते आपल्याला दिसेल. तर काही जण बोलतात आता तुम्ही कांदा टाकता, तर कांदा टाकून ना खूप वेगळी टेस्ट येते त्याला. काही लोक प्लेन पण बनवतात, नुसत्या पिठाच्या बनवतात. तर काही लोक पिठामध्ये म्हणजे फक्त हिरवं वाटण टाकून बनवतात. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. तर आमची अशी पद्धत आहे. तर तुम्हाला माझी जर ही व्हिडिओ आवडली तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि आलूवडी कोणाला कोणाला आवडते हे मला कमेंट करून सांगा. आमच्या घरात तर आवडतातच सर्वांना, कारण का आपण बहुतेक जण बनवत असतील, पण आम्ही तर म्हणजे श्रावणात वगैरे जास्त बनवतो.